सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण नागपंचमी निमित्त बनवणार आहोत टेस्टी आणि पौष्टिक अशी साबुदाण्याची खीर। चला तर मग बनवूया साबुदाण्याची खीर। पॅन छान गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये साबुदाणे घालून छान खरपूस भाजून घ्यायचे। भाजून झालेले साबुदाणे धुवून त्यामध्ये भिजण्यासाठी दूध ओतून घ्यायचे। आता पॅनमध्ये दूध ओतून ते छान उकळल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा ओतून घ्यायचा। साबुदाणे आपण भाजल्यामुळे अगदी 10 मिनिटात भिजतात आणि छान उकळून द्यायचे। सर्व छान उकळल्यावर त्यामध्ये गोडासाठी गूळ घालायचा। 1 चमचा तूप, खोबऱ्याचा कीस, बदाम, काजू, वेलची पावडर सर्व घालून छान मिक्स करून घ्यायचे। तयार झाली आहे टेस्टी अशी साबुदाणा खीर। ही नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आणि चॅनलला सबस्क्राइब